नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवरती. तर मित्रांनो, काल आम्ही गेलो होतो मेट्रो मॉलला, कल्याणच्या मेट्रो मॉलला. आणि हा मेट्रो मॉलचा ग्राउंड फ्लोअर आहे. तर इथे लहान पोरांसाठी खूप म्हणजे छान असे गेमसुद्धा आहेत. आणि खाली फिरण्यासाठी खूप मोठा मॉल आहे तुम्ही म्हणजे फक्त मॉल फिरायला येत असाल तर 2-2.5 तास फक्त तुम्हाला हा मॉल फिरायला जाईल. इथे तुम्हाला काही शॉपिंग करायची असतील तर इथे अरे दुकानसुद्धा हाय आहेत बी काय करा ना. चांगले चांगले. आणि माझ्यावर बघा या तिघी होत्या, प्रज्ञा, आराध्या आणि समीक्षा माझ्यावर आल्या होत्या. ही आराध्या त्यातली माझी मुलगी आहे. आणि हे मी फर्स्ट फ्लोअरवरून काढला हा व्हिडिओ, ग्राउंड फ्लोअरचा. यामध्ये तुम्हाला एक अंदाज येईल की हा मॉल किती मोठा आहे. बघू शकता तुम्ही हा मॉल किती मोठा मॉल आहे. खूप मोठा आहे आणि मजा येते फिरायला, पण खूप मजा येते. आणि लहान मुलांसाठी तर गेम पण छान छान आहेत, ते आता पुढे तुम्हाला दिसतील, ते बघू शकता मित्रांनो. आणि लहान मुलांसाठी सगळ्यात म्हणजे लहान मुलांसाठी इथे गेम आहे. 1 वर्षाच्यापासून ते 10 वर्षापर्यंत हे बघू शकता. इथे 1 वर्षापर्यंत मुलं इथे खेळू शकतात. त्यानंतर आणि असं नाही फक्त लहान मुलं, इथे त्यांचे आईवडीलसुद्धा एन्जॉय करतात, मस्त मजा करतात. आणि ह्या तिथे गाड्या आहेत छोट्या कार. हे बघा, हे म्हणजे इथे खूप तुम्ही म्हणजे पॅरेंट्स पण खेळू शकता. हे बघा, हे व्हिडिओ गेम आहे. हे बघा, हे बघा तुमची मम्मी खेळते. ते बघा, मजा येते लहान मुलांबरोबर. आपण कधी म्हणजे आम्ही लहान होतो त्यावेळी तर असे कुठे गेम नव्हते, तेव्हा आपण पण मजा करतो गेम खेळून. ते छान गेम आहेत बघा. हे वॉटरने ते बलून सोडायचे, बघू शकता तुम्ही. अजून या तुम्ही अरे आता फक्त आता फिरत फोटो काढतो होत्या. फोटो. आणि त्यातला ती आराध्या आहे म्हणजे मुलगी, तिला ॲक्च्युली गेम खेळायचे होते. पण मी तिला अगोदरच सांगितलं होतं मॉलला जायचं आहे पण गेम खेळायचे नाही, आणि तिथे जायचंच नाही. आणि ती मला म्हणाली की पप्पा आपण जाऊया, आडू पण मी खेळणार नाही, हाय फक्त कर आपण हाय. जाऊन बघू. तेव्हा तिचा चेहरा बघा किती सॅड आहे. आणि ह्या दोघी तिच्या फ्रेंड, माझ्या पण फ्रेंड होऊ शकता. एक गेम असे आहेत, आता हा गेम काहीच माहीत नाही कसा खेळायचा, काय खेळायचा. इथे पहिलं म्हणजे थोडं वेगळं होतं, आता इथे हे सगळे वेगवेगळे गेम आले. आम्ही यापूर्वी आलेलो तेव्हा थोडंफार वेगळं होतं, आता वेगळं आहे. आणि हे तुझ्या बाहेर हे फिश जा टँक आहे, एवढा मोठा फिश टँक आहे, त्यामध्ये सगळे इतके छोटे मासे, एक सुद्धा मोठा मासा नाही. चला ना तुम्ही एक आता. शार्क तरी ठेवायला पाहिजे होता असं मला वाटतं. हा बघा, हे दुसरा पार्ट आहे, म्हणजे हे दुसऱ्या साईडला आहे. इथे पण खूप छान 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 गेम आहेत. उंची आहे, तर बघू शकता एंट्री होती ती. आणि त्याच्या पुढे हे गेम आहेत. खूप मोठा आहे. आपण इथे खूप मोठा आहे बघा. हे 3 बकेट ना फुटबॉल्स आहे. हे 3 बकेट त्या फुटबॉलनी तिथून समोर उभारून इथे लात मारून हे 3 बकेट जर तुम्ही पाडलेत तर तुम्हाला प्राईज म्हणून या समोर डॉल दिसत आहेत. त्यातले एक डॉल चूज करायची आणि घ्यायची. पण आम्ही खेळलो होतो आम्ही मागच्या वेळी, पडता पडत नाही. आणि हा जॉन रॉबर्ट, तुमच्या लहानपणीचं कार्टून जॉन रॉबर्ट. तिथे सेल्फी गिल्फीचं काम चाललं आहे, म्हणजे फोटो काढतात. हे पण गेम आहे. तिथे पहिल्यांदा ते बदक पाडायचे आणि काय स्कोर होईल त्यानुसार तुम्हाला बक्षीस भेटते. आणि इथे गननी ते समोर दिसते तुम्हाला. तिथे एक डॉल असतात, तिथे शूट करायचं. आणि प्रज्ञा 2 बोटं दाखवतो. हे बघा, हे बाणवरून ते समोर दिसते. तिथे मिडलला लागलं तर काहीतरी बक्षीस आहे. पुन्हा खूप कडक आहे बघा, त्याचा बाण कुठेच लागला नाही. त्यानंतर बघा, मग बघू शकता मी शेवटी
आपला गेम खेळायला द्यावाच लागला मला, कारण ती साईड होती. आता बघा तिच्या चेहऱ्यावरती आणि वडिलांना पाहिजे काय, आपली मुलं अंदाजात राहिलेच तर वडिलांना पाहिजे असतं, पण त्याचा गैरफायदा घेतात मुलं. जास्त लाड करू नका, जसं मी केलं आहे तसं तुम्ही जास्त लाड करू नका. शेवटी मग मला पण नाही राहून मी पण आलो खेळायला, पैसे करून मजा येते खेळायला. आणि मी जिंकलो, हरलो नाही, तिला हरवलं. मुद्दाऊन हरू शकलो असतो, पण नाही, मुद्दाऊन मी हरलो नाही, जिंकलो मी. त्यानंतर इकडे बघा हा डॉल आला, मोठा डॉल, आणि त्या आराध्याचा आमचा पोपट झाला. आराध्या गेली त्याला हात मिळवायला, पण तिने हात मिळवलाच नाही, ते सरळ निघून गेला. बघा हात मिळवायला गेली, तिने हात मिळवलाच नाही, सरळ तिथून निघून गेला. हा बघा हा तुमचा भाऊ. बघा मी हा गेम खेळतोय, 20 पॉईंट राहिले, नाही तर मला एक बक्षीस भेटलं असतं. बघा ते थैले आहेत, त्या थैल्याने तो बदक असा पाडायचा, आणि ते स्कोअर असतात त्याच्यावर लिहिलेले 20 पॉईंट 30 पॉईंट ते पाडायचे. आणि माझं 20 पॉईंट झाले असते तर मला एक डॉल भेटली असती. 9 थैले असतात, 9 थैल्या. हा शेवटचा होता, मी बघा थांबलो, परत टाकला, लागला, हा लागला असता तर मग मला बक्षीस भेटलं असतं. त्यानंतर मी गेम खेळायला घेतला की एकही रिंग त्या एकाही बाटलीमध्ये गेली नाही, आणि तिथून हा पोरगा आला, त्यांनी तिच्या रिंगच काढून घेतल्या. बघा एकही रिंग त्या बाटलीमध्ये गेलेली नाही. अरे रे, अशी आमची चॅम्पियन आराध्या. करू शकतो तुम्ही. तुला सांगत होतो अगं हळू टाक, व्यवस्थित टाक, बघून टाक, आरामात टाक. शेवटी झालं, एक हिरून गेली नाही. परत मग आम्ही आलो तिथे खेळायला. आणि जर तुम्ही अशा ठिकाणी लहान मुलांना घेऊन आला तर तुम्ही 1000-2000ला तुम्हाला फटका पडणारच. तुम्ही कितीही नाही बोललात तरी तुम्हाला पडणारच. त्यामुळे येताना विचार करून आणि पैसे घेऊन या. मग शेवटी मग आम्ही गाडी चालवायला बसलो, कार ड्रायव्हिंग. सर्व ठोकत होती इकडं तिकडं, तिला चालवता येत नव्हती गाडी, प्रॅक्टिस नाही केली म्हणून तिला काय चालवता येत नव्हती. म्हणजे काय काय मुलं खूप छान खेळतात, ते डेली येतात. त्यामुळे आम्ही कधीतरी 6 महिन्यातून वर्षातून एकदा येतो. हात काढ का तुझ्या. ही समीक्षा सुद्धा मग नंतर ती पण बसली गाडी चालवायला. तिला हेल्प करायला आपली प्रज्ञा लेफ्ट घे राईट घे सांगत होती तिला. त्यानंतर मग मी सुद्धा बसलो बाईकवरती कंटिन्यू स्टन गेम करत. हे समय हाय भी कर. बघू शकता आपले स्टन एकदम बाई एकदम झोपत होतो. बघा बघू शकता एकदम बघा एकदम झोपत होतो बाई. अशी तर येत नाही खरंची, अशी गेमचीच येते मला. परत हा आम्हाला भेटला, हाय केलं, परत आपल्या वर्गाला गेलं. त्यानंतर मग शेवटी आम्ही आलो पेट पूजा करायला. मी तर काय घेतलं नाही, त्या मी बर्गर आणि काय सॉफ्ट ड्रिंक आणि ते काय फ्रेंच फ्राईज. मग आराध्याचं सॉफ्ट ड्रिंक मी फक्त पिलं.